मान्सून तळ कोकणात दाखल झाला असतानाच रायगड जिल्ह्यात मान्सून पूर्व पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत। विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह पावसाची संततधार सुरू आहे। मुसळधार पावसानं रायगड जिल्ह्यात अक्षरशः थैमान घातलंय। जिल्ह्यात सर्वच तालुक्यांमध्ये पावसाचा जोर कायम आहे। जिल्ह्यातील बहुतांश भागात मुसळधार पाऊस पडतोय, त्यामुळे अनेक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे। या पावसामुळे महाडमधील सावित्री नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे। यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला जातोय। मुसळधार पावसामुळे सावित्री नदीला पूर आलाय। नदीनं धोक्याची पातळी ओलांडली असून महाड शहरातील सखल भागात पाणी शिरण्यास सुरुवात झाली। किल्ले रायगडकडे जाणाऱ्या महामार्गावरील कोंझर घाटात असलेल्या धबधब्यातील येणाऱ्या मुसळधार पाण्यानं नव्यानं बांधण्यात आलेल्या मोरीच्या परिसरातील बायपास मार्ग खचलाय। परिणामी या मार्गावरील वाहतूक पोलीस प्रशासनाकडून बंद करण्यात आली। उरणमधील सार्डे विभागात असलेल्या बेलीवाडी, आदिवासीवाडी आणि कळंबुसरे येथे पावसामुळे घराचं नुकसान झालं असून 2 जण जखमी झाले। या भागात पावसानं दैना उडवली असून काहींना बेघर केलं असल्याची घटना घडली आहे। सार्डे येथील रायगड जिल्हा परिषद मालकीच्या शाळेत येथील नागरिकांना हलवण्यात येणार आहे। यासोबतच उरणमधील अनेक घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। घरावरील कौलं, पत्र्याची छप्पर उडून गेल्यानं घरात पाणीच पाणी साचलंय। त्यामुळे घरातील अन्नधान्य, कपडे, जीवनावश्यक वस्तू यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। विद्युत वाहक पोल, तारा पडल्यानं विद्युत पुरवठा खंडित झाला असून झाडं उन्मळून पडलीत। मुरुड नगरपालिका हद्दीतील दत्तवाडी येथे मुसळधार पावसामुळे भूस्खलन होण्याची शक्यता वाढली असून पूर्ण डोंगर खाली येण्याची शक्यता वर्तवण्यात येते। या डोंगराखाली 20 कुटुंब राहत असल्याने त्यांच्या जीवाला धोका निर्माण झालाय। शहराच्या दत्त मंदिर परिसरात झालेल्या अनधिकृत बांधकामांमुळे पावसाळी पाण्याचे नैसर्गिक मार्ग बदलले आणि पाण्याचा प्रवाह पायरी मार्गाने खाली उतरला। यामुळे रस्त्यावर पाणी साचलं, अनेकांच्या घरात देखील पाणी शिरून नुकसान झालंय। जिल्ह्यात आज अनेक ठिकाणी पावसाच्या सरी बरसत आहेत। श्रीवर्धन तालुक्यात वालवटी गावातील बंदर मोहल्ला भागात पाणी शिरल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे। गावातील जनजीवन विस्कळीत झालं असून वाहनधारकांना पाण्यातून वाहनं काढण्यास अडचण येत आहे। मध्यरात्रीनंतर खोपोलीसह खालापूर तालुक्यात पडलेल्या जोरदार पावसामुळे खोपोली पेण रोडवरील साजगाव फाट्यावर मोठं झाड पडल्याने येथील वाहतूक ठप्प झाली होती। तिन्ही मार्गांवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या। मात्र रात्रीपासून पहाटे वाहतूक कमी असल्याने फारसा फरक पडला नाही। या ठिकाणी खोपोली फायर ब्रिगेड आणि हेल्प फाउंडेशनच्या टीमनं मदत कार्य करत झाड तोडून अंशतः रस्ता मोकळा केलाय। कर्जत तालुक्यातील विजांचा कडकडाट, मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे उल्हास नदीला पूर आलाय। या परिसरातील कामगारांना जाण्यासाठी असलेला एकमेव मार्ग पाण्याखाली आला। येथील वाहतूक तात्पुरती बंद केल्यामुळे अनेक नागरिक आणि कामगार पुन्हा आपापल्या घरी परतलेत। कर्जत तालुक्यातील नेरळ कळंब या राज्यमार्गावर उल्हास नदीचा पूर पाण्याखाली गेल्यामुळे तात्पुरती वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय। पेण तालुक्यात सलग मुसळधार पाऊस पडत असून पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली। अनेक गावांना पुराचा वेढा बसलाय। तालुक्यातील बाळगंगा, भोगावती आणि निगडे नद्या दुथडी भरून वाहत आहेत। शहापाडा धरणही वाहू लागले। पेण तालुक्यातील खारपाडा येथे मोठ्या प्रमाणात पावसाचं पाणी भरलं असून नागरिकांच्या घरात पाणी भरलंय। पहाटेपासून विजांच्या कडकडाटासह मोहोपाडा, रसायनी, पाताळगंगा परिसरात मुसळधार पाऊस सुरू असल्यानं जनजीवन विस्कळीत झालंय। मोहोपाडा आणि रसायनी परिसरातील रस्ते पाण्याने तुडुंब भरल्याने वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागते। लोहोपजवळ रस्त्यावर वृक्ष कोलमडून पडल्यानं काही वेळ वाहतूक कोंडी होती। पाताळगंगा नदी ही दुथडी भरून वाहत आहे। मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर पावसामुळे दरड कोसळली, त्यामुळे वाहतूक कोंडी झाली। दरड हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, रायगड। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।